नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। माझ्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार आणि माझ्यापेक्षा छोट्यांना आशीर्वाद। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल। मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली, दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले। भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा। भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे। मनुष्य जे जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते। हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली, त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचेही नुकसान होते, पण आपले व्यसन ते हट्टाने सोडत नाहीत। हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला। माझे गुण दोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते। आपण देवाची भक्ती करतो, परंतु भक्तीत खरे प्रेम येत नाही। याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते। ती प्रथम एकाग्र करावी, थोडे करावे पण एकाकार होऊन करावे। परमार्थ कंटाळवाने प्रमाणे करू नये। आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे। परमात्मा पंढरपुरात आहे असे साधू संत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो। हा दोष कुणाचा? आपल्या भावनेचाच। जशी भावना ठेवू तशी कृती होते। भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा। दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते, म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे। साधनावर सतत जोर द्यावा। तालासुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे। मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले। भगवंताचाच मी आहे असे म्हणून घ्यावे। त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे काही करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे। झाल्या गेल्याचे दुःख करू नका, उद्याची काळजी करू नका आणि आजचे अनुसंधान चुकवू नका। प्रत्येक नामात भगवंत करता आहे असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही। लाभहानीचे सुख दुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय। देहाच्या कर्तृत्वाच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे। जो अत्यंत स्वार्थी आहे तसे जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा। मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो। 5 जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय। भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।